सुरू करायच्या आधी एक नारा द्यायचा का? मागच्या लोकांना आवाज येतोय का? सुरू करायच्या आधी एक नारा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे पढ़ो, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे पढ़ो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, जय 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 भीम. समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो. समोरची लोक खाली बसून घ्या, खाली बसून घ्या, जिकडे आहेत तिकडे खाली बसून घ्या, खाली बसून घ्या, खाली बसून घ्या. सुरू करण्याआधी समतेचे विचार रुजवणाऱ्या तमाम महामानवांना त्रिवार अभिवादन करतो. भाऊ बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, सगळ्यांनी बसून घ्या. सगळ्यांनी इकडे बसून घ्या, खाली बसून घ्या, जिकडे जागा मिळेल तिकडे समोरची जागा बसून घ्या. माहिती आहे वंचित बहुजन आघाडीची सभा दरवेळेस आपल्याला ग्राउंड छोटं पडतं, पण जिकडे जागा मिळेल तिकडे बसून घ्या. सुरू करण्याआधी समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो. आणि त्याचबरोबर मंचावरती उपस्थित अरुंधतीताई शिरसाट, अविनाशदादा भोसीकर, तसेच आपले जिल्हाध्यक्ष कांबळेदादा खंडारेताई आणि इथे उपस्थित माझ्या तमाम माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहूजी, जय मल्हार, अस्सलाम वालेकुम आणि जय भीम. तर समोरच्या लोकांनी 2 मिनिटं शांतता ठेवा, नाहीतर मागे जाऊन बसा. आपण इकडे जमलोय ते येणाऱ्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी. आपल्या सर्वांना माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्था लागल्या. बसून घ्या, बसून घ्या, समोर कसं आहे तर बसून घ्या. ही लोक नाही बसणार, तुम्ही बोलू नका. आपल्या सर्वांना माहिती आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लागल्या. माहिती आहे का नाही माहिती? नक्की का? आता आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ह्या आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाच्या निवडणुका आहेत. त्या आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आमदाराच्या, खासदाराच्या निवडणुका गेल्या, पण आमदार आणि खासदार कधीही आपली लोक नव्हती, ती कधीही आपली काम करत नव्हती. तुमच्या खासदारांनी कधी तुमच्या गावामध्ये आलेत का? कधी तुमच्या गावामध्ये उभे राहून प्रश्न विचारलेत का की तुमच्या समस्या काय, त्या कशा सोडवून देऊ शकतो? म्हणून मी याच्यासाठी म्हणतो की आमदाराच्या आणि खासदाराच्या निवडणुका या वरच्या लोकांच्या असतात. ते आले, निवडून गेले, त्यांना जाऊ देत ते येतील. आपल्याला फरक नाही पडत. आपल्या हक्काच्या आणि आपल्या हातातल्या निवडणुका या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका. वंचित बहुजन आघाडी हा तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था ह्या त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण आपलं मत हे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मागे उभं करा आणि जास्तीत जास्त मतांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना विजयी करा, अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. पण हेच बोलत असताना मित्रांनो, आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की आमदार खासदारीवरची लोक आहेत. आपल्या इकडे नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य हे आपली हक्काची लोक असतात आणि आपल्या गावामधल्या, आपल्या वॉर्डामधली, तसेच आपल्या गणामधली आणि आपल्या गटामधली जे समस्या असतात, जे मुद्दे असतात ते सोडवून देणारे आपले स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडून आलेले मेंबर्स असतात. आणि आपल्याकडे समस्या भरपूर आहेत. पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, इरिगेशनची समस्या आहे, सिंचनची समस्या. इतके वर्ष झाले आपला तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका हा घोषित झालाय, तरी इतके लोक येऊन गेले, इतक्या वेगळ्या सत्ता येऊन गेल्या,
कोणीतरी आपल्या पिण्याच्या पाण्याचा किंवा सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सोडवलाय का? नाही. अजूनही प्रश्न तसाच आहे. बरं, तुम्ही 2025 ची परिस्थिती बघून घ्या. 2025 मध्ये एवढा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होतो या महाराष्ट्रामध्ये, 14 जिल्हे पाण्याखाली जातात, तरी आपल्या वसमतमध्ये पाण्याच्या नावावरती ठणठण गोपाल हीच परिस्थिती आपल्याला दिसते. आणि ह्याच्यासाठी कारणीभूत आहे तिकडचे सत्ताधारी. आणि जर आपल्याला ही परिस्थिती बदलायची असेल तर आपल्या सर्वांसमोर एकच उपाय, तो म्हणजे या सत्ताधाऱ्यांना हकला सत्तेमधनं आणि आपल्या हक्काची वंचित बहुजन आघाडीची लोक ही सत्तेमध्ये बसवा. समस्या भरपूर आहेत. अजूनही बघितलं तर आपल्याला वसमतमध्ये पाहिजे तसं हॉस्पिटल चालू झालं नाही, रस्ते चांगले नाहीत, इथे रेती माफिया वाळू माफिया त्यांना हवा तसं मोकार लूट करतात, इकडे शेतकऱ्यांचे हाट चालू आहेत, कर्जमाफी होत नाही, बियाणं वाटप केलं जात नाही, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळत नाही. आणि ही परिस्थिती असतानाही सत्ताधारी कशामध्ये लुटलेत तर स्वतःचे खिसे भरण्यात, स्वतःचे टेंडर मिळवण्यात, स्वतःचे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यात. आणि आपल्या इकडचे काही आमदार आहेत ज्यांना अजून डान्स करायला सुद्धा आवडतं. आणि अशा परिस्थितीमध्ये हे कॉन्ट्रॅक्टर, ठेकेदार, वाळू चोर, डान्सर बिलकुल नको आपल्याला आपल्या हक्काची कामं करणारी, आपल्याला आपली कामं सोडून देणारी आणि एका हाकेवरती आपल्या सर्वांच्या मागे उभे राहणारी लोक ही आपल्याला कोणत्याही परिस्थितीत सत्तेमध्ये पोहोचवायची. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच कळकळीची विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण आपलं मत कोणत्याही भाजप, शिवसेना, काँग्रेस इतर पक्षांच्या मागे नका ठेवू. आपण आपलं मत हे आपल्या आंबेडकरवादी पक्षाच्या मागे उभं करा. आपण आपलं मत हे आपल्या हक्काच्या पक्षाच्या मागे उभं करा. आणि आपण आपलं मत हे वंचित बहुजन आघाडीच्या मागे उभं करा. आणि दुसऱ्या बाजूला मला अजून एक गोष्ट बोलायची. खंडारेताई त्याच्याबद्दल बोलल्या, पण मी त्याच्याबद्दल जरासं सविस्तर बोलले. ते म्हणजे परवाच एक बातमी आली आणि ज्यांनी महाराष्ट्रामध्ये खळबळ उचलली की वंचित बहुजन आघाडीची युती ही काँग्रेस बरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये झालेली आहे. आपण सर्वांनी ही बातमी वाचली आणि आपल्या बरोबर नांदेड लोकसभेचे उमेदवार अविनाशदादा भोसीकर सुद्धा उभे आणि ते पण तुम्हाला सांगू शकतील की ही युती कशा प्रकारे झाली. लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये सगळी लोक मागे लागलेली की बाळासाहेबांनी युती करायला पाहिजे, बाळासाहेबांनी काँग्रेस बरोबर झालं पाहिजे, बाळासाहेबांनी मविया बरोबर जायला पाहिजे. अरे पण हा 42 लाख मतदान घेणारा वंचित बहुजन आघाडी पक्ष आहे आणि हे काँग्रेसवाले आपल्याला किती सीट देत होते? 3, 4 आणि ते पण कुठल्या? फक्त एससीच्या रिझर्व, फक्त एसटीच्या रिझर्व. 2019 मध्ये युती नाही केली, काँग्रेसला पाडलं. 2024 मध्ये युती नाही केली, काँग्रेसला बरोबर जागा दाखवली आणि आता काँग्रेसला बरोबर जागेवरती आणून समान वाटप, सन्मानाने, नांदेडमध्ये 50-50 ची युती, 50-50% 50-50 ची युती करायला भाग पडणारा हा पक्ष हा वंचित बहुजन आघाडी. आम्ही नेहमी म्हणत आलो की हा स्वाभिमानीवाल्यांचा पक्ष आहे, हा स्वाभिमान न विकणाऱ्यांचा पक्ष आहे आणि हा स्वतःची हिंमत ठेवून चालणारा पक्ष आहे. म्हणून 2 सीटा, 4 सीटा, 5 सीटासाठी आम्ही लाचारी करत नाही. जेव्हा युती करतो तेव्हा डायरेक्ट 50% सीटा घेतो. आणि दुसऱ्या मी आपल्याला हेही सांगू इच्छितो की नांदेडमध्ये ज्या धर्तीवरती युती झाली त्याच धर्तीवरती इतर ठिकाणी सुद्धा युती होणार आहे आणि त्या युतीची घोषणा लवकरच आपल्यापर्यंत येईल. पण मी परत एकदा एकच गोष्ट म्हणतो की वंचित बहुजन आघाडी हा तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ह्या कार्यकर्त्यांच्या, तुमच्या हक्काच्या कार्यकर्त्यांनी सत्तेमध्ये जाण्याच्या निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकर कार्यकर्त्यांची सत्ता कुठेही कॉम्प्रोमाइज करणार नाहीत हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आणि इतर ठिकाणी जर युती झाली तर ती सन्मानपूर्वक, स्वाभिमानाने
50-50 चीच युती ही आपण सर्वांनी लक्षात ठेवलं. आणि हेच बोलत असताना मला काँग्रेस आणि मोवियाच्या लोकांना काही गोष्टी सांगायच्या की आताच बिहारचा निकाल आला. बिहारमध्ये भाजप निवडणूक आयोग ईव्हीएम यांचं एक महागठबंधन होतं. त्या महागठबंधनाने विजय मिळवला. पण तिकडे एक मोठी घोळचूक काँग्रेसने केली. काँग्रेसची बिहारमध्ये ताकद नसताना, काँग्रेसची बिहारमध्ये कुठलेही लिडरशिप नसताना, काँग्रेसचे बिहार मोठे चेहरे नसताना त्यांनी आरजेडीशी फुकटचा वाद घालून बऱ्याचशा सीटा मागून घेतल्या आणि त्या सीटांवरती आरजेडी पेक्षा काँग्रेसचा खूप वाईट परफॉर्मन्स झाल्यामुळे बिहारमध्ये आरजेडी आणि काँग्रेसला पराभवासमोर जायला लागले. ही सुद्धा वस्तुस्थिती आपण समजून घेतला पाहिजे. आता मला काँग्रेसवाल्यांना एकच गोष्ट सांगायची की तुम्ही बिग ब्रदरच्या भूमिकेतनं जरा बाहेर या. तुम्ही ज्या ठिकाणी बिग ब्रदरच्या भूमिकेत जाता त्या बिग ब्रदरच्या भूमिकेमध्ये जाणं जरासं थांबवा. आम्ही तुम्हाला ब्रदर मानू आणि आम्ही तुम्हाला ब्रदर मानून तुमच्याशी युती सुद्धा करू, पण तुम्ही आज बिग राहिलेले नाहीत हे काँग्रेसनी समजून घेतलेलं पाहिजे. आणि म्हणून मी परत म्हणतो, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वंचित बहुजन आघाडी युती करायला तयार आहे. जिथे वंचित बहुजन आघाडीचा सन्मान ठेवला जाईल, जिथे वंचित बहुजन आघाडीचा स्वाभिमान राखला जाईल आणि जिथे आम्हाला सन्मानपूर्वक युती आणि आमच्या कार्यकर्त्यांना बरोबर ज्या सीटा मिळतील तिथे वंचित बहुजन आघाडी नक्कीच युतीमध्ये जाईल. आणि आता वेळ आलेली एकत्र यायची. आता वेळ आली एकत्र येऊन काँग्रेसनी, वंचित बहुजन आघाडीनी आणि भाजप इतर जितके पण विरोधी पक्ष आहेत त्यांनी एकत्र येऊन लढायची वेळ आली. आणि म्हणून या प्रस्थापितांना मी एकच गोष्ट म्हणतो, हे काँग्रेसचे जे प्रस्थापित नेते आहेत, सरंजामी नेते आहेत, कारखानदार आहेत, साखर सम्राट आहेत, शिक्षण सम्राट आहेत, या सगळ्या सम्राटांना मला एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही कधी शाणे होणार आहात. काँग्रेसच्या खालच्या लिडरशिपनी, काँग्रेसच्या जिल्ह्याच्या लिडरशिपनी, शहराच्या लिडरशिपनी आणि तसंच तालुक्याच्या लिडरशिपनी शहाणपण दाखवून वंचित बहुजन आघाडीशी ठिकठिकाणी युती करायचा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. पण जर हाच निर्णय शहाणपण दाखवून काँग्रेसच्या स्टेट लिडरशिपनी आणि सरंजाम्यांनी दाखवला असता तर 2019 मध्ये आणि 2024 मध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला नसता, हे मी आपल्या सर्वांना इथे उभं राहून सांगतो. आणि तेच बोलत असताना मित्रांनो, मला आपल्याला एकच गोष्ट सांगायची जाण्यापूर्वी की वंचित बहुजन आघाडी हा लढणाऱ्यांचा पक्ष. समोरचे किती मारतील तरी मार खाऊन उलटा मारणाऱ्यांचा पक्ष हा वंचित बहुजन आघाडी. आणि आम्ही लढत राहू. काँग्रेस आली, राष्ट्रवादी आली, उबाटा आले, नाही आले, घंटा फरक नाही पडत, आपण लढत राहू. कारण हा चळवळीचा पक्ष आहे, हा आंबेडकरवादाचा पक्ष आहे, हा दलितांचा पक्ष आहे, मुसलमानांचा पक्ष आहे, बहुजनांचा पक्ष आहे, बौद्धांचा पक्ष आहे आणि खास करून हा लढणाऱ्यांचा, लढवय्यांचा पक्ष आहे. म्हणून समोर कोणतीही परिस्थिती येऊ द्या, समोर कोणतीही कठीणाई येऊ द्या, हे तुफानातले दिवे विझत नसतात, हे आपण सर्वांनी सांगितलं. आणि तुम्हाला प्रसंग देऊन सांगतो, आरएसएसच्या विरोधात जर कोणी पहिला मोर्चा काढला असेल या भारतात तर तो वंचित बहुजन आघाडीने काढला. औरंगाबाद शहरामध्ये 3000 पोलीस, त्याच्याबरोबर सीआरपीएफ, कमांडो आणि इतर जिल्ह्यांमधनं एसआरपीएफ जवान हे उतरवले होते की वंचित बहुजन आघाडी मोर्चा काढणार. वंचितवाल्यांना काय फरक नाही पडला. पोलिसांच्या नाकावर टिचून आरएसएसच्या छातड्यावरती मोर्चा काढला होता वंचित बहुजन आघाडी. आणि त्याच्यानंतर काय झालं, वंचित बहुजन आघाडीची चर्चा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये देशभरात गेली आणि तरुण पोरांनी वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा बघून प्रभावित होऊन स्टेटस ठेवायला सुरुवात केली.
फेसबुक वरती, इंस्टाग्राम वरती, ट्विटर वरती लिहायला सुरुवात केली. आणि जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इकडचे तरुण व्यक्त व्हायला लागले तेव्हा RSS ची फाटली. RSS नी पोलीसवाल्यांना पकडलं आणि पोलीसवाल्यांनी फोन करून लागला पोरांना की तुम्ही स्टेटस का ठेवलं, तुम्ही ते डिलीट करा, तुम्ही असं का लिहिता. वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे ज्यांनी ऑफिशियल पत्रक काढलं. ऑफिशियल पत्रक काढलं कार्यकर्त्यांसाठी आणि त्या पत्रकामध्ये काय लिहिलंय, जर पोलिसांचा फोन आला तर बिनधास्त रेकॉर्ड करा. जर पोलिसांनी 6 वाजता नंतर बोलवलं पोलीस स्टेशनमध्ये तर जाण्यासाठी नकार द्या. आणि जर पोलीस तुमच्यापर्यंत आले तर पोलिसांना भाव नका देऊ, सगळ्यात पहिले वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना बोलवा. हे कार्यकर्ते पोलिसांना कसे सरळ करायचं हे दाखवून देतो. कोथरूड पोलीस केस आपल्या सर्वांना माहिती असते. 3 दलित समाजाच्या मुली होत्या. एक सानप नावाचा औरंगाबादचा PI, त्याची सून घरातल्या टॉर्चरसाठी पळून जाते. या मुलींकडे आश्रयासाठी येते. औरंगाबाद वरनं पोलीस पुण्यामध्ये येतात, या पोरींच्या घरी घुसतात, या पोरींना घरामधनं उचलतात, त्यांना दिवसभर एका पोलीस स्टेशन मधनं दुसऱ्या पोलीस स्टेशन मध्ये, एका व्हॅन मधनं दुसऱ्या व्हॅन मध्ये फिरवतात, त्यांना जातीवाचक शिव्या देतात, त्यांना मारहाण सुद्धा करतात. आणि ह्याच्यानंतर जेव्हा या पोरी पोलीस स्टेशन मध्ये जातात कंप्लेंट द्यायला, तेव्हा पोलीस कंप्लेंट द्यायला नकार देतात. सगळ्यात पहिले तिकडे कोण पोहोचलं असेल तर ते वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पोहोचले होते. रात्री 3 पर्यंत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होते. मी स्वतः होतो, अंजनीताई होत्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहितदादा पवार सुद्धा रात्री 3 वाजेपर्यंत पोलीस स्टेशन मध्ये होते. आणि या पोलिसांनी तरीही FIR घेतला नाही. CP आला, ऍडिशनल CP आला आणि ते म्हटले की आम्ही FIR घेऊ शकणार नाही. आम्ही म्हटलं तुम्ही नाही घेणार काय फरक नाही पडत, आम्ही जाऊ कोर्टात. पुण्याचे जिल्हा अध्यक्ष अरविंद तायडे, ऍडव्होकेट अरविंद तायडे, पुण्याच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या ऍडव्होकेट रेखाताई चौरे, या दोघांनी काळा कोट घातला, पोलीस स्टेशनच्या विरोधात कोर्टात गेले. आणि 3 दिवसापूर्वी पुणे कोर्टामध्ये निकाल आलाय की पुणे पोलीस आणि कोथरूड पोलिसांवरती अॅट्रॉसिटी दाखल होईल, मारहाणीचा गुन्हा दाखल होईल. आणि ह्या 3 मुलींना न्याय मिळवून द्यायचं काम हे वंचित बहुजन आघाडीच्या पुण्याच्या टीमनी करून दाखवलं. एवढंच नाही, आपल्या सर्वांना परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी आठवतात. जेव्हा सोमनाथ सूर्यवंशींना पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्यांचा जीव गेला, त्यांचा मृत्यू झाला, तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सभागृहामध्ये उभं राहून खोटं बोलले होते की सोमनाथ सूर्यवंशींना कार्डियक अरेस्ट आला होता. तेव्हा बाळासाहेब आंबेडकर ऑन रेकॉर्ड येऊन म्हटले की सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमॉर्टम हा ऑन कॅमेरा झाला पाहिजे, ऑन कॅमेरा. परभणीचे पोलीस म्हटले आमच्याकडे फॉरेन्सिक लॅब नाहीये, आम्ही ऑन कॅमेरा करू नाही शकत. आम्ही म्हटलं फरक नाही पडत, औरंगाबाद मध्ये न्या, तिकडे पोस्टमॉर्टम करा. औरंगाबाद मध्ये पोलिसांनी व्हॅन द्यायला नकार दिला. सोमनाथ सूर्यवंशींची बॉडी एका अँब्युलन्स मध्ये टाकून त्यांनी फिरवायचा प्रयत्न केला पोलिसांच्या ताफ्याबरोबर. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाड्या काढल्या, अख्खा ताफा घेतला, पोलिसांच्या गाड्यांचा पाठलाग केला, त्या अँब्युलन्स समोर आडव्या गाड्या उभं करून रास्ता रोको केलं, पोलिसांना थांबवलं, पोलिसांना त्या जीप मधनं उतरवलं, ती अँब्युलन्स उलटी फिरवून औरंगाबाद मध्ये घेऊन गेले. औरंगाबाद मध्ये घेऊन गेल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमॉर्टम हा ऑन कॅमेरा झाला. आणि जेव्हा सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमॉर्टम ऑन कॅमेरा झाला तेव्हा हे सिद्ध झालं की देवेंद्र फडणवीस खोटं बोलत होते आणि सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमध्ये झाला. बाळासाहेब आंबेडकरांनी सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचं वकीलपत्र घेतलं, हायकोर्टमध्ये गेले, दिल्लीच्या सुप्रीम कोर्टमध्ये गेले आणि देवेंद्र फडणवीसांना अख्ख्या महाराष्ट्रासमोर खोटं पाडणारे हे बाळासाहेब आंबेडकर. तर मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट समजून घ्या, आपला पक्ष वेगळा आहे जरासा. इथे पोलीस कस्टडी घेते लोकांची, बरोबर, आपला पक्ष वेगळा आहे, आम्ही कस्टडी घेतो पोलिसांची. आणि मी परत म्हणून म्हणतो, वंचित बहुजन आघाडी हा लढणाऱ्यांचा पक्ष, समोरच्यांनी मारलं तरी उलटा मारणाऱ्यांचा पक्ष आहे.
आणि तुम्ही किती ताकदला, किती हिंमतला, आम्ही दबत नसतो, आम्ही थांबत नसतो आणि आम्ही घाबरत सुद्धा नसतो. आणि इथे काय सभेच्या आधी प्रसंग झाला मला माहिती. बराचसा प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला, बराचसा दबाव टाकायचा सुद्धा प्रयत्न केला आणि वंचित बहुजन आघाडीची सभा फेल होईल याच्यासाठी पूर्ण नियोजन लावलं. पण ह्यांना मी एकच गोष्ट सांगणार की ही वंचित बहुजन आघाडीची सभा आणि वंचित बहुजन आघाडीची सभा होणार म्हणजे होणार. अरे वंचितची सभा थांबवणं काय हलवा वाटलाय का तुम्हाला? वंचितची सभा होणार, मी येणार आणि वंचितची सभा हाऊसफुलच होणार. आणि ज्या पद्धतीने आज ही सभा हाऊसफुल केली जाते, ज्या पद्धतीने आज ही गर्दी उतरून दाखवली आणि ज्या पद्धतीने आज आपण सर्व इकडे ताकदीने उभे आहात, त्याच पद्धतीने पुढील सगळ्या निवडणुकांना जाऊ, वसमत मध्ये वंचितचा झेंडा नक्कीच फडको. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. आपल्याला सर्वांना माझा जय भीम, जय संविधान. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो.